नमस्कार. मी माधुरी इनामदार. माझ्या भावगंधित गाणी या संवादमालेतील आज पहिल्या गाण्यावरील संवाद मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. 1971 साली सीमा नावाचा एक चित्रपट आला. हा सीमा नावाचा दुसरा चित्रपट. पहिला बलराज सहानी आणि नूतन यांचा गाजलेला चित्रपट बहुतेक आपणा सर्वांना माहीत आहेच. या सीमा नावाच्या चित्रपटाने कोणतेही व्यावसायिक यश मिळवले नाही. हा चित्रपट चालला नाही. पण यातील हे गाणे इतके सुंदर होते की तो आठवणीच्या कप्प्यात तसाच राहिला. हा चित्रपट मी पाहिलेला नाही, पण मला माहीत असलेली कथा थोडक्यात तुम्हाला सांगते. या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार होते सिमी गरेवाल आणि कबीर बेदी. नायिका सिमी हिचा एक अंधविश्वास म्हणूया किंवा संशय की असा असतो की तिच्या सहवासात जो कोणी तरुण येईल त्याचा अपमृत्यू होत असतो. हे या नायिकाला म्हणजे कबीर बेदीला माहीत असते. तरी पण तो विश्वासाने तिचं प्रेम जिंकतो आणि ते दोघे एकत्र येण्यापूर्वीचं हे गाणं आहे. अर्थात दुर्दैवानं ते दोघं एकत्र आल्यावर त्याचाही अपमृत्यू होतो. ही गुलजारजी यांनी लिहिलेली गझल आहे. ही गझल त्यांनी खूप अगोदर लिहिली होती. नंतर ही या चित्रपटात घेतली गेली होती. ह्या चित्रपटाचं संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. आवाज आहे महम्मद रफी आणि सोबतीला आहे शारदा. तिचं केवळ गुणगुणणं आहे. हा नायक दूर कुठेतरी गाणं म्हणतोय आणि नायिका घरात ते ऐकती आहे आणि सोबत गुणगुणती आहे. या गाण्यात जाणवत राहते ती उदासी. तिची तरी आठवण येते. ते ऐकताना आपला जीव अगदी गलबलून जातो. ती आपल्याला आतून व्याकुळ करणारी अवस्था असते. पहिल्या कडव्यात नायकाचा एकाकीपणा जाणवतो. त्याचा एकलेपणा, उदासी आपल्याला जाणवत राहते. ती जी कोण आहे तिच्या आठवणींचे कवडसे त्याच्या मनभर पसरलेले आहेत. हा भान असलेला उदासीपणा आहे. दुसरं कडवं खूप सुंदर आहे. ह्यात जाणवत राहतो जिवलगपणा, त्याला घट्ट धरून असलेला फुलापानांसारखं एकजीवित्व. यामध्ये प्रश्न विचारती आहे, उदासी प्रश्न विचारती आहे, पण कुठलीही तक्रार करत नाही आहे. तिसऱ्या कडव्यात काय आहे, न घेतलेल्या आणाभका तरीही वाट पाहणं. आणाभका न घेताही जाणवणारी एक प्रकारची बैचैनी. तो तिची वाट पाहतोय. तिला भेटण्याची त्याला प्रचंड उत्सुकता आहे. हे गाणं एखाद्या झऱ्यासारखं झुळझुळत राहतं. ह्याचं संगीत कान देऊन ऐकण्यासारखं आहे. अतिशय सुंदर गाणं आहे. हे कोणतं गाणं आहे बरं? जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आस पास होता है. जब भी ये दिल उदास होता है. आपण सगळीजण उदासीकडे कसे बघतो, एक नैराश्य म्हणून. पण ही उदासी आपलं आत्मबळ वाढवते. हा आपला आतला आवेग रिझवणारी असते. आपला विश्वास वाढवते. एकमेकांच्यावर विश्वास असेल तर आत्मबळ जास्त वाढू शकतं असं मला वाटतं. तुम्हालाही हे पटतं का? पटत असेल तर नक्की सांगा. हा संवाद आपल्याला आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.